एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्सच म्हणजेच खूप सुंदर मेकअप असं बिलकुल नाही आहे. तर मेकअपसाठी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे टेक्निक. तेच आजच्या व्हिडिओत दाखवून देणार आहे. तर सगळ्यात पहिले मी एका साईडला तुम्हाला एकदम चुकीची पद्धत दाखवणार आहे आणि एका साईडला एकदम वेल आणि प्रॉपर टेक्निक दाखवणार आहे. तर फाउंडेशन घेणार आहे, एक डॅम ब्युटी ब्लेंडर आणि एक पूर्णपणे ड्राय. आता मी जे फाउंडेशन अप्लाय करते आहे त्या साईडला मी स्किन केअर केलेलं नाही आहे. डिरेक्टली फाउंडेशन ड्रॅग करते आहे, डॅब डॅबसुद्धा करत नाही आहे. आणि फाउंडेशन फक्त थोपायचं काम चालू आहे लिटरली. आणि फक्त ब्लेंडिंगचा बीसुद्धा नाही आहे, फक्त लावायचं म्हणून लावायचं, ते पण एकदम कोरड्या ब्युटी ब्लेंडरने. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला मी सिरम लावलेला आहे फेसला. छान पद्धतीने मी मॉइश्चर दिलेला आहे, मॉइश्चरायझर लावून स्किनला हायड्रेट केला आहे, जेणेकरून माझी स्किन ग्लो करेल आणि मेकअपसुद्धा ग्लोईंग होईल, हायड्रेटेड राहील आणि माझा मेकअप खास करून तर केकी होणार नाही. आणि पोर्ससाठी प्रोटेक्शन म्हणून मी यूज केलेला आहे प्रायमर. अंडर आईजला पण लिप्सच्या आजूबाजूला आणि डॅम ब्युटी ब्लेंडर घेणार आहे इथे आणि फाउंडेशनला डॅब करून मग मी अप्लाय करणार आहे. ही आहे प्रॉपर मेथड फाउंडेशन लावायची. याने तुमचा मेकअप केकीसुद्धा नाही होणार, ब्लॅकसुद्धा नाही पडणार, कारण की थोड्या वेळाने मेकअप काळा होतो. तर ही टेक्निक प्रॉपर आहे फॉलो करायची. याच्याने मेकअप फ्लॉलेससुद्धा होतो आणि ही प्रॉपर वे आहे फाउंडेशनची. दुसऱ्या साईडला बघा एकदम नॅचरल आणि एका साईडला बघा फ्लॉलेस लुक येते. हे कन्सिलर काही फुले एकदम चुकीचं लावतात, एकदम बदा कन्सिलर लावतात आणि त्यांना वाटतं एकदम त्यांचं अंडर आईज जे आहे ते खूप हाईट झालेले आहेत, पण नाही, एकदम डॉट्सने आणि लिफ्टेड लुकमध्ये तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे. जसं मी लावलेलं आहे एका साईडला त्या वेमध्ये तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे. दुसऱ्या साईडला जे मी कन्सिलर लावलेलं आहे ते मी कोरड्या ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करते. ते तर मला ब्लेंड करता येतच नव्हतं, दॅट इज डिफरंट पार्ट. आणि डॅम ब्युटी ब्लेंडरने जे मी ब्लेंड करत होते त्याच्याने माझ्या फेसला स्ट्रक्चरसुद्धा येत होतं, लिफ्टेड लुक येत होता आणि ब्लेंडिंगसुद्धा काय बटरसारखी होत होती यार. आणि कॉन्टरिंगसुद्धा तुम्हाला अपलिफ्ट करायची आहे चिकबोनच्या इथे, एकदम खालच्या साईडला. आणि खालच्या साईडला केल्यावरती आपला फेस खाली लिफ्ट होतो बघा. आणि दुसऱ्या साईडला एकदम सिम्पल आहे यार. सेजलला फॉलो करा, तुम्ही सेजलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सिम्पल टेक्निक्स कळतील आणि तुमचा मेकअप खूप छान होईल यार. तुम्हाला जास्त महागाचे प्रोडक्ट घ्यायची गरज नाही आहे, टेक्निक्स तुम्हाला सेजलकडूनच कळणार आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला ब्लश लावताना दिसेल. ब्लश मी सुद्धा हाय पॉईंट्सलाच लावते डोळ्यांच्या बाजूला, कारण की तिथे मला ग्लो हवा आहे. आणि एका साईडला लावलेला आहे मी असं गोल मटोल टमाटरसारखं ब्लश, ते भरपूर पोरी लावतात, तर तो तुम्ही अवॉइड करायचा आहे. आणि मी ब्युटी ब्लेंडरचं तर बोलणारच नाही. आयब्रोजसुद्धा बघा एकदम एका साईडला सिम्पल आणि दुसऱ्या साईडला एकदम भरलेल्या अशा केलेल्या आहेत. लगेच लुकमध्ये लगेच डिफरन्स दिसेल तुम्हाला. एका साईडला खूप चीप आणि एका साईडला एक्सपेन्सिव्ह. प्रोडक्ट्स सेम, हां, प्रोडक्ट्समध्ये डिफरन्स काहीच नाही, प्रोडक्ट्स एकदम सेम आहे, फक्त टेक्निक बदलल्यामुळे लुक पूर्ण कम्प्लिटली चेंज होतं. आवडलं असेल तर सेव्ह करून ठेवा.